आज आपण डिस्कस करूयात 3 फिगर ऑफ स्पीच. त्यातलं पहिलं फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. अलिट्रेशन ज्याला मराठीमध्ये अनुप्रास असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण तुम्ही ऐकलेलंच आहे. काकांच्या काकूंनी कामाचे कागद कात्रीने करा कापले. इथं क या अक्षराचे पुनरावृत्ती होते. याच पद्धतीनं इंग्लिशमध्ये सुद्धा when there is a repetition of letter or repetition of sound, there is an alliteration. For example, singing the soft little song they knew. In this sentence, singing the soft little song, letter S is repeated. He hit his head on the beam, letter H is repeated. That's why it is an alliteration. The second figure of speech, that is antithesis. Anti means opposite and thesis means ideas. When opposite words are placed in the sentence, then there is an antithesis. For example, when the funds are low and the debts are high, here two opposite words used in the same sentence, high and low. And the third figure of speech, that is metaphor. याचंही एक्झाम्पल तुम्ही मराठीतून ऐकलं असेल. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, त्याला आकार द्यावा तैसी मूर्ती घडे. यामध्ये लहान मुलाला मातीचा गोळा असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीनं इन इंग्लिश द कॅमल इज सीप ऑफ डेझर्ट. हिअर कॅमल इज कम्पेअर्ड विथ द सीप ऑफ डेझर्ट. देर इज कंपॅरिझन बिटवीन सीप अँड कॅमल अँड हेन्स देर इज मेटाफॉर. सो दिस इज इनफ फॉर टुडे. थँक्यू सर.